नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन सिरीज सुरू करत आहोत. जी सिरीज सरळ सेवा भरती स्पेशल सिरीज असणार आहे. ज्याच्यामध्ये आपण जी-केचे प्रश्न काय करणार आहोत तर कव्हर करणार आहोत आणि ही सिरीज पोलीस भरतीसाठी देखील अतिशय उपयुक्त ठरणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण एकूण 30 प्रश्नाची उत्तरे पाहणार आहोत आणि हे जे व्हिडिओ असणार आहेत ते दर व्हिडिओमध्ये आपण 30 प्रश्नाची उत्तरे पाहत जाणार आहोत, ज्याच्यातून तुमचा सरळ सेवा भरतीच्या संदर्भातील जी-केचा अभ्यासक्रम व्यवस्थितरित्या होणार आहे आणि जे आपण क्वेश्चन घेणार आहोत ती क्वेश्चन परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. तर आपण सुरुवात करूया या सिरीजला. तर त्याचबरोबर पहिला प्रश्न पाहूया या व्हिडिओमधील की ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी कोणाची असते? तर याचं योग्य उत्तर आहे सरपंच. सरपंच यांची काय असते तर ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी असते. हा प्रश्न काय तर पंचायत राजवर आहे, लक्षात. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पहा की इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली? तर याचं योग्य उत्तर आहे रास बिहारी बोस. रास बिहारी बोस यांनी काय केलं तर इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली होती. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पहा की राष्ट्रगोप्तर वर्तमानपत्र कोणी काढले? तर याचं योग्य उत्तर आहे दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी यांनी काय केलं होतं तर राष्ट्रगोप्तर हे वर्तमानपत्र काढलं होतं. त्याचबरोबर चौथा प्रश्न पाहूया की निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतं? तर याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रपती. राष्ट्रपती काय करतात तर निवडणूक आयुक्तांची नेमणूक करतात. निवडणूक आयुक्त काय करतात तर लोकसभा असेल, विधानसभा असेल, राज्यसभा असेल, विधान परिषद असेल यांच्या काय करतात तर निवडणुका घेतात आणि त्यांची निवड कोण करतं तर राष्ट्रपती करतात. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पाहू की 14 तळे सत्याग्रह कोणी केला? तर याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केलं तर 14 तळे सत्याग्रह केला. हे खूप महत्वाचं इतिहासातील काय आहे तर एक घटना आहे, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर 6वा प्रश्न पाहू की ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या साली संमत करण्यात आला? तर याचं योग्य उत्तर आहे 1986. 1986 साली ग्राहक संरक्षण कायदा संमत करण्यात आला. त्याचबरोबर 7वा प्रश्न पाहूया की कृष्णा नदीचा उगम कोठे होतो? तर याचं योग्य उत्तर आहे महाबळेश्वर. महाबळेश्वर येथे काय होतं तर कृष्णा नदीचा उगम होतो. तर महाबळेश्वर कुठे आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर आहे. ते एक काय तर थंड हवेचे ठिकाण आहे. त्याचबरोबर पुढचा 8वा प्रश्न पाहूया की चंद्रकांत मांढेर कला संग्रहालय कोठे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे कोल्हापूर. कोल्हापूरला काय आहे तर चंद्रकांत मांढेर कला संग्रहालय आहे. त्याचबरोबर 9वा प्रश्न पाहूया बंगालची फाळणी कोणी केली? याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झन यांनी काय केलं होतं तर बंगालची फाळणी केली होती. 1905 साली त्यांनी बंगालची फाळणी केली होती. आता ही बंगालची फाळणी जी झाली होती ती घटना अतिशय महत्वाची घटना इतिहासामध्ये, त्यामुळे याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्यामुळे लक्षात ठेवा. त्याचबरोबर 10वा प्रश्न आहे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर याचं योग्य उत्तर आहे महात्मा फुले. महात्मा फुले यांनी 1873 साली काय केलं तर सत्यशोधक समाजाची स्थापना पुणे या ठिकाणी केली. त्याचबरोबर 11वा प्रश्न पाहूया की जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे जिनेवा. जिनेवा येथे काय तर जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय आहे आणि जिनेवा कोठे आहे तर स्वित्झर्लंडमध्ये हे जिनेवा शहर आहे. त्याचबरोबर 12वा प्रश्न पाहूया की जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे 7 एप्रिल. 7 एप्रिलला काय केलं जातं जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. अजून एक लक्षात ठेवा 21 जूनला काय तर आपण जागतिक योग दिन साजरा करतो. त्या दोन्ही दिनामध्ये कन्फ्युजन होऊन देऊ नका. 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन, 21 जूनला काय तर जागतिक योग दिन आपण साजरा करतो. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पाहिजे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? तर याचं योग्य उत्तर आहे उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपती काय तर राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. आता राज्यसभा काय आहे तर संसदेचं एक सभागृह आहे, हे लक्षात ठेवा, वरिष्ठ सभागृह आहे. त्याचबरोबर 14वा प्रश्न आहे ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? तर याचं योग्य उत्तर आहे ग्रामसेवक. ग्रामसेवक काय असतो तर ग्रामपंचायतीचा सचिव असतो. तो ग्रामपंचायतीचा नोकर नसतो. तो
जिल्हा परिषदेचा काय कर्मचारी असतो आणि तो ग्रामपंचायतीचा सचिव असतो. त्याचबरोबर 15वा प्रश्न पाहूया की हेमल कसा हे स्थळ कोठे आहे? तर हेमल कसा आहे स्थळ कोठे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे गडचिरोली. गडचिरोलीमध्ये काय आहे? तर हेमल कसा हे स्थळ आहे. तर हेमल कसा कोणी स्थापन केलेला आहे? तर प्रकाश आमटे, बाबा आमटे हे आपल्याला माहिती आहे. यांनी काय केलं तर हेमल कसा हे स्थळ स्थापन केलेलं आहे. त्याचबरोबर 16वा प्रश्न पाहूया की दाल सरोवर कोठे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीर येथे काय तर दाल सरोवर आहे. बरेच सरोवर जे मोठे मोठे आहेत ते कुठे आहेत तर जम्मू काश्मीरमध्ये आहे. तर दाल सरोवर कुठे आहे? जम्मू काश्मीर. त्याचबरोबर 17वा प्रश्न पाहूया की आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नाशिक. नाशिकला काय आहे तर आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे. अजून एक नाशिकला विद्यापीठ आहे त्याचं नाव आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ देखील नाशिकला आहे हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर 18वा प्रश्न पाहिजे सर्वात मोठा ग्रह कोणता? याचं योग्य उत्तर आहे गुरु. गुरु हा ग्रह काय तर सर्वात मोठा आहे. या ठिकाणी तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. गुरु का शनी याच्यामध्ये तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. हा प्रश्न जरी दिसायला सोपा असला तरी ज्या वेळेला प्रश्न एक्झाममध्ये येतो त्यावेळेला आपलं कन्फ्युजन होतं 2 शब्दात. त्यामुळे आपण हा प्रश्न व्यवस्थितरित्या करून जायचा आहे. कारण आपल्याला कधी-कधी असं वाटतं की हा प्रश्न सोपा आहे. आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. परंतु त्यानंतर ज्यावेळेला एक्झाममध्ये येतो त्यावेळेला आपलं त्याच्या मधून काय होतं तर कन्फ्युजन निर्माण होऊ शकतं. त्यामुळे सोप्या जरी वाटत असला तरी हे प्रश्न करून जावा कारण हे प्रश्न सर्वात महत्त्वाचे आहेत. सरळ सेवा भरतीसाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. मोठे छोटे याच्यावर करून जावा. त्याचबरोबर 19वा प्रश्न आहे की चले जाव चळवळ केव्हा सुरू झाली? तर याचं योग्य उत्तर आहे 1942 साली भारतामध्ये चले जाव चळवळ सुरू झाली, ज्यालाच आपण छोडो भारत चळवळ म्हणतो. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पाहूया की काँग्रेसमध्ये फूट पडलेले अधिवेशन कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे सुरत. सुरत या अधिवेशनामध्ये काय झालं होतं तर काँग्रेसमध्ये मवाळ गट आणि जहाल गट यांच्यामध्ये फूट पडलेली होती. हे सुरत अधिवेशन किती साली झालं तर 1907 साली सुरत अधिवेशन झालं. त्याचबरोबर 21वा प्रश्न पाहूया की धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर याचं योग्य उत्तर आहे सरोजिनी नायडू यांनी धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व केले. 1930 साली धारासना सत्याग्रह झाला होता आणि सविनय कायदेभंगाच्या अंतर्गत हा धारासना सत्याग्रह झाला होता. सरोजिनी नायडूंच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. सरोजिनी नायडू हे अतिशय महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे. तरी तशाच ते पहिल्या भारतीय महिला होत्या ज्या काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या. ते देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर 22वा प्रश्न पाहूया बेरी-बेरी. बेरी-बेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाअभावी होणारा रोग आहे? तर B1 या काय म्हणतो आपण जीवनसत्वाच्या अभावी काय होतो तर बेरी-बेरी रोग होतो. आता आपल्याला बेरी-बेरी हा रोग बी जीवनसत्वाच्या अभाव होतो हे माहिती आहे. परंतु जर एक्झाममध्ये त्याचं क्लासिफिकेशन दिलं बी जीवनसत्वाचं तर आपल्याला त्या ठिकाणी समजलं पाहिजे की बेरी-बेरी हा रोग B1 या जीवनसत्वाअभावी होतो. त्याचबरोबर 23वा प्रश्न आहे भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक कोण? दूरसंचार म्हणजे टेलिव्हिजनची क्रांती. तर याचं योग्य उत्तर आहे सॅम पित्रोदा. सॅम पित्रोदा काय तर भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक आहेत, त्यांना जनक मानलं जातं. त्याचबरोबर 24वा प्रश्न पाहूया की भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हणतात? तर भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांना म्हटलं जातं. कोणी म्हटलं होतं तर चिरोले यांनी त्यांना असंतोषाचे जनक म्हटलं होतं. हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे कारण हा प्रश्न बऱ्याचदा एक्झामला पडलेला आहे. MPSCच्या एक्झामला देखील हा प्रश्न पडलेला आहे. त्याचबरोबर पुढचा 25वा प्रश्न बघा भारताच्या अणुविज्ञानाचे जनक कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर होमी भाभा. डॉक्टर होमी भाभा काय होते तर भारताच्या अणुविज्ञानाचे जनक होते. त्याचबरोबर भारतीय अंतराळाचे जनक कोण होते अंतराळ विज्ञानाचे? तर ते होते डॉक्टर विक्रम साराभाई. या दोन व्यक्तीमध्ये तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. अणुविज्ञान म्हणलं तर डॉक्टर होमी भाभा आणि जर अंतराळ विज्ञान म्हणलं तर डॉक्टर विक्रम साराभाई हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर 26वा प्रश्न आहे भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती? तर याचं योग्य उत्तर आहे SBI स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. या ठिकाणी काय केलं तर सार्वजनिक हा शब्द आहे म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील SBI काय तर सर्वात मोठी बँक आहे, खाजगी क्षेत्रातील नाही.
त्याचबरोबर लक्षात ठेवा 27वा प्रश्न आहे, चप्राळ अभयारण्य कोठे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे गडचिरोली. गडचिरोली येथे काय तर चप्राळ अभयारण्य आहे. त्याचबरोबर 28वा प्रश्न पहा की बक्सरची लढाई केव्हा झाली? तर याचं योग्य उत्तर आहे 22 ऑक्टोबर 1764 साली बक्सरची लढाई झाली. बक्सरची लढाई खूप महत्त्वाची आहे, कारण याच्यामुळेच काय झालं होतं, इंग्रजांची पायमुळे ज्यांच्या सत्तेची काय झाली तर भारतामध्ये घट्ट झाली होती. त्याच्या आधी एक लढाई झाली प्लासीची लढाई, जी 1757 साली झाली. त्याने काय केलं होतं, त्यांनी त्यांची सत्ता स्थापन केली होती आणि याने पायामुळे त्यांच्या सत्तेची मजबूत केली होती. आता ही बक्सरची लढाई कोणामध्ये झाली होती? इंग्रज आणि त्याच्या विरोधात होते. ते होते शुजाउद्दौला, शहा आलम बादशाह आणि कोण होतं तर मीर कासिम होते. त्याचबरोबर 29वा प्रश्न बघा, सर्वात जास्त रबराचे उत्पादन कोठे होते? तर याचं योग्य उत्तर आहे केरळ. केरळ या ठिकाणी काय होतं, सर्वात जास्त रबराचं उत्पादन घेतलं जातं. आता याच्यावरून अजून एक प्रश्न लक्षात ठेवा की सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन कुठे होते? तर ते होते कर्नाटकमध्ये. याच्यात कन्फ्युजन होऊ शकतो. कॉफीचे म्हटलं तर कर्नाटक, रबराचे म्हटलं तर केरळ, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर 30वा आणि शेवटचा प्रश्न बघा की भारतीय राष्ट्रवादाचे जनक कोणाला म्हणतात? याचं योग्य उत्तर आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी. हा प्रश्न देखील खूप महत्वाचा आहे, बऱ्याचदा विचारलेला आहे की भारतीय राष्ट्रवादाचे जनक कोणाला म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी. तर आज आपण एकूण 30 प्रश्न या जे आपण नवीन सिरीज सुरू केली त्याच्या अंतर्गत पाहिलेले आहेत. इथून पुढे जे व्हिडिओ येतील त्याच्यामध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये 30-30 प्रश्नाची आपण तयारी करणार आहोत, जे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना देखील हे चॅनल शेअर करा, त्यांना देखील याचा फायदा होईल.